आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अजून मी याचा फोन लागना झालाय। काय करू आता, कसं बोलू मी त्याच्याशी? आत्या, तेजू, आत्या ग किती छान दिसतेस। थांब। अगं पण तू एवढ्या सकाळी सकाळी? अगं ही फुलं द्यायची होती, आता तूच ही फुलं माझ्याकडनं। एवढे पायऱ्या मला चढता येणार नाही ना, नाहीतर मी पण आले असते दर्शनाला। आता तूच माझ्याकडनं देव यायला सांग की माझ्या दादाच्या आयुष्यात आता कुठल्याही अडचणी येऊ देऊ नको म्हणा। तेजू, अगं तुम्हा चौघी बहिणींचं प्रेम आहे सूर्याच्या पाठीशी, त्याला काय बी होणार नाही बघ। आण ती फुलं। आणि हा, तू आता आराम करायचायस बर का, उगाच कामं करत बसू नकोस। बरं, आम्ही जाऊन येतो। मला जे कळलंय ते कधी एकदा सूर्याच्या कानावर घालते असं झालंय मला। परत एकदा फोन करून बघते त्याला। कोण कोणाचं बघ, चालू ना त्याच आहे। उचल काय म्हणते बघ। हा, हॅलो हॅलो सूर्या, सूर्या मला लय महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी। तू भेटू शकतोस का आजच्या आज? अगं आत्या, मी काजू बोलतोय। दादा गाडी चालवतोय, ते सातारला माल आणायला चाललोय ना, तिकडे चाललोय। हॅलो काजू, अरे फोन सूर्याकडे दे, मला त्याच्याशी लई महत्वाचं बोलायचंय। अगं आवाज आहे ना आत्या, गाडीवर आवाज आहे ना तुझा। हॅलो तिला म्हणावं पोचल्यावर फोन करतो म्हणून सांग। हॅलो, ऐकू येतंय का? हॅलो अगं आम्ही पोहोचलो ना तिथं की काम झालं की माघारी येतो दादा म्हणतो, मग तेव्हा लगेच कॉल करतो तुला। अरे मला आत्ताच बोलायचंय त्याच्याशी, लई महत्वाचं आहे। हॅलो हॅलो अगं आवाज आहे ना, रेंजचा प्रॉब्लेम आत्या, करतो। ठेव ठेव ठेव। हा, हॅलो हॅलो कर्णोबातांच्या घरात एवढं मोठं मंगल कार्य घडणार आहे असं तुम्ही मला सांगितलं, पण इथं येऊन बघतोय तर काहीतरी भलतंच घडले। नक्की काय झालं हो बाईसाहेबांना? डॉक्टरांनी बी आम्हाला काही स्पष्ट असं सांगितलं नाही, पण माइल्ड अटॅक आला होता असं म्हणाले। थोडक्यात निभालोय बघा। पण तशी काय अगोदर लक्षणं वगैरे दिसत होती का? हा, चांगली धडधाकट होती, हसत खेळत होती, पण अचानकच झालं सगळं। खरं तर असं काहीतरी घडायला नको होतं। आता तुम्ही प्रसादरावांचा अचानक साखरपुडा केला, तिथी मुहूर्त काहीही बघितलं नाही। कमीत कमी त्याबद्दल मला विचारायला तरी हवं होतं। आता त्यांनी काय होणार होतं? अहो, ग्रह ताऱ्यांच्या हातात बऱ्याच गोष्टी असतात। तुम्ही एक काम करा, मला प्रसादरावांची पत्रिका दाखवा, मला जरा बघू द्या। सत्य हो गुरुजी, ते लग्न बिग्न सोडा आणि लग्नाचं मुहूर्त बघण्याची मानसिकता तर आमची अजिबातच नाही। काय बी करून आमच्या आजी साहेब बऱ्या झाल्या पाहिजेत हेच बघतोय आम्ही। अहो शशिकांतराव, तुमच्या मनात असलं तरी हे लग्न जुळू शकत नाही, कारण पत्रिका जुळत नाही, गुण जुळत नाही, नाडी जुळत नाही। हे जर लग्न तुम्ही लावून दिलं ना तर घरात काहीतरी भयंकर अशुभ घडू शकतं। याच्यापेक्षा विपरीत परिणाम होऊ शकतात। काय नाही होत, त्या येड्याच्या लग्नाचा आणि घरावरच्या संकटाचा काय संबंध आहे? काय संबंध? आता बघितलं ना काय घडलं ते। उद्या बाईसाहेबांच्या जीवाला जर काय कमी जास्त धोका झाला तर काय करणार? हे बघा, योग्य सांगणं हे माझं कर्तव्य आहे। शेवटी काय निर्णय घ्यायचा तो तुमचा तुम्हीच ठरवा।
पटकन गड चढायचं. हो चला. उठा तर बघितला. आत्या आत्या. आई बरी आहेस ना ग तू? वय बरं तुला सूर्याशी बोलायचं असं म्हणत होतीस, काय बोलायचंय तुला? सूर्या मला भेटेल का नाही तेव्हा बोलीन त्याच्याशी. बरं आता देवदर्शनाला उशीर नको व्हायला, जाऊया. चला लवकर गड चढू. हा चला चल लवकर पटपट. आई तुझ्याशी आवाज चढून बोलायला नको होतं ग मी. माझं चुकलं ग. तू तू प्लीज मनात काही ठेवू नकोस हा. तुळजा, आईचं काळीज आहे माझं. आई आपल्या पोरांवर रागवू शकते, पण फार काळ राग मनात नाही धरून ठेवू शकत. आणि तसं बी दरवेळेला मोठी माणसंच बरोबर असायला पाहिजेत असं काही गरजेचं नाही. मुलं बी बरोबर असू शकतात. म्हणजे हक्काच्या संपत्तीचं कागद मिळाल्याची आनंदाची बातमी मला आधी माझ्या सूर्याला सांगायची, मग मी तुझ्या बरोबर बोलीन. तुळजा, तुळजा अगं दोघीच मागं राहशीला. चला लवकर. आलो आलो चल. हॅलो, हा बोल, काय काम होतं? ऐकायला येत आहे का? हॅलो हॅलो. हॅलो. काय? सूर्या, अरे आता तू काय बोलतोस ते मला ऐकायला येईना. ऐक की, मला लई महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. हॅलो. अगं तुझा आवाज येईना. काय काय म्हणतेय? हॅलो, अरे मला लई महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. कुणाशी? उषाशी? उषाशी नव, तुझ्याशी तुझ्याशी बोलायचंय. काय? सूर्य, एक काम कर, हे बघ, तू इथं देवी आईच्या डोंगरावर ये. कुठं? डोंगरावर डोंगरावर, देवी आईच्या डोंगरावर. डोंगरावर? हा हा हा. बर ठीक आहे ठीक आहे. हा हा. हॅलो. हॅलो. ऐका, चार्जिंगला बी आताच तपायचं होतं. दादा, मला एक कळण झालंय, आत्याला तुझ्याशी महत्वाचं काय बोलायचं एवढं गडबडीत रे? काय माहिती, तिथे गेल्यावरच कळलं आपल्याला. इथलं काम झालंय ना आपलं. हा. सामान बी टेम्पोनं दुकानावर पोहोचल ना. हो. अजून एक काम करून चल. कसलं काम? दुसरी दाखव की. ही एक छान आहे बघा, ही आवडेल नक्की तुम्हाला. कलर पण याचा सुंदर आहे, लाल कलर आहे, छान वाटेल एकदम. कशी वाटते? दादा हे घे. ओके ठीक आहे. दादा, मध्येच साडी बिडी, वहिनीचा बर्थडे आहे का काय? अरे नाही, वहिनीसाठी नाही, ही आत्यासाठी आहे. तिला माहेरची साडी पाहिजे होती आणि तिनं पहिल्यांदा काहीतरी माझ्याकडे मागितलं होतं. आणि या वाढदिवसाला काहीच खास करता आलं नाही त्याच्यासाठी. मग म्हणलं माहेरची साडी घेऊन जावं. तू बघ, ही साडी बघितल्यावर ना असली खुश होईल का नाही ती. ही साडी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिचं आयुष्य अजून वाढवलं बघ. त्या खुशच होणार आहे साडी बघून.